गृहिणींच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते। पुणे जिल्ह्यातील रांजणगावच्या स्वाती पाचुनकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुनकर यांच्यावरती रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणमधील सरकारी जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात महसूल विभागाने चौकशी सुरू केलेली होती। उच्च न्यायालयाने सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। दरम्यान या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात आता चर्चा सुरू झालेली आहे। तर विरोधकांनी या पक्षप्रवेशावरून टीका केली आहे। मला असं वाटतं इतका सोपं असणार नाही। हे वॉशिंग मशीनचा एक नवीन प्रयोग असेल। त्याच्यामुळे जर वॉशिंग मशीनमध्ये ते घालणार असतील तरी जर त्यांनी देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जर फसवलं असेल तर आम्ही ते सहन करणार नाही। भाजपाकडे जी माणसं येतात ती कुठून ना कुठून अत्यंत कष्टप्रद अवस्थेतली असतात, गुन्हेगारीचा ठपका ठेवलेली असतात किंवा कुठल्या तरी आरोपातून वाचण्यासाठी, घोटाळ्यातून वाचण्यासाठी भाजपचं वॉशिंग मशीन त्यांना फार गरजेचं असतं। हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय। आता मुद्दा एवढाच आहे की भाजपाची अशी काय मजबुरी आहे की भाजपाला चांगली लोक मिळतच नाहीत। भाजपाकडे येणारी सगळी माणसं गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि सराईत असणारीच कशी काय येऊ शकतात? काय या संबंधाने चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तर आहे का?